आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस राहणार गैरहजर। पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवरती चर्चेची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिकचा दौरा। त्र्यंबकेश्वर आणि मालेगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार। यावेळी भुजबळ सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहतील। वेळ आल्यास स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेणार। महानगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ। महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत। अमित शहांचा समाचार घेणारच। मेळाव्यामधून ठाकरेंचा निशाणा। पाठीत वार केला की वाघनखं काढणारच। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे शहा कोण, ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या झेंड्यामधला हिरवा रंग काढून दाखवा, मगच आम्हाला हिंदुत्व शिकवा। उद्धव ठाकरेंचं अमित शहांना थेट आव्हान। पण जय श्रीराम म्हणा, पण आधी जय शिवराय देखील बोलण्याचं ठाकरेंचं आवाहन। रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू। नाराजीनंतरच्या शिंदेंच्या दरेगावच्या दौऱ्यावरती उद्धव ठाकरेंची टीका। खुर्चीसाठी लाचार होणारा हा एकनाथ शिंदे नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेमध्ये सुद्धा मोठं मताधिक्य मिळवलं। बाळासाहेबांचा विचार आपण कधीही सोडला नाही, त्यामुळे आपल्याला दणदणीत विजय मिळाला, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। त्यांनी 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आणि आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या। हा दैदिप्यमान विजय। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे देखील जनतेनं ठरवून दिलंय। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। बाळासाहेबांसोबत आपण सर्व नेत्यांनी शिवसेना घडवण्याचं काम केलंय। शिवसेना हा 4 अक्षरी शब्दच आपले गॉडफादर, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। शिवसेनेच्या सोहळ्याला तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार अनुपस्थित। शिवसेनेचे हे दोन्ही माजी मंत्री यावेळी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते। नाराज माजी आमदार राजन साळवींची ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थिती। राजन साळवी पक्ष सोडणार अशी चर्चा असताना अनुपस्थिती। वेगळा निर्णय घेणार का याकडे लक्ष। ठाकरे गटाच्या अंधेरीमधल्या मेळाव्यामध्ये लावण्यात आलेल्या पोवाड्यामध्ये राज ठाकरे यांचाही उल्लेख। शिवसेनेच्या प्रवासावरती आधारित पोवाड्यामध्ये उद्धव आणि राज यांच्या जोडीचा उल्लेख। मात्र हा पोवाडा जुना असल्याची माहिती। ठाकरे गटाचे 4 माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार, त्याची सुरुवात आज रत्नागिरीमधून होणार, उदय सामंतांचा दावा। ठाकरे गटाचे अनेक आमदार संपर्कात, मंत्री योगेश कदम यांचा दावा। संपूर्ण ठाकरे परिवाराला लंडनला जावं लागेल, योगेश कदम यांचा हल्लाबोल। मंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यामध्ये होणारे पक्षप्रवेश, तालुका पातळीवरचे जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता। यामध्ये राजन साळवे किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही। ज्यांनी स्वतःला विकायला ठेवलंय ते विकले जाणार। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशावरती ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यामधल्या महामंडळांचं वाटप होणार। उदय सामंत, सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कोणाला कोणतं महामंडळ मिळावं यासाठी चर्चा करण्याचे अधिकार, अजित पवारांची माहिती। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिकच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज ठाकरे मुंबईला जाण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आजपासून विविध पदांसाठी मुलाखती। पालिका निवडणुकीच्या तोंडावरती शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख पदापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या जातील। सुनील तटकरेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे आमचं काम केलं असतं तर आम्ही पालकमंत्री पदाच्या संदर्भात विचार केला असता, परंतु त्यांनी आमचं काम केलं नाही, भरत भुगावलेंचं वक्तव्य। मी मारतो तू थोपट, अशी रायगडच्या पालकमंत्रीपदाची परिस्थिती। मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद सुटेल, शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। आम्हाला निष्ठा शिकवणाऱ्या स्नेहल जगताप यांची निष्ठा कुठे गेली? स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर मंत्री आणि आमदार भरत गोगावले यांचा सवाल। सरसंघचालक मोहन भागवत यांचा 5 दिवस भिवंडीमध्ये मुक्काम। 27 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। प्रजासत्ताक दिनी पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेमध्ये राहणार उपस्थित।
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला विक्रमी 15,75,000 कोटींचे करार, 16 लाख रोजगार निर्मिती. दावोसमधून मुख्यमंत्र्यांची माहिती. दावोस आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र. तिथे भारतीय कंपन्यांचे परदेशी पार्टनर असतात, त्यामुळे तिथे करार केले जातात. भारतीय कंपन्यांशीच करार केल्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. विदर्भामध्ये 5 लाख कोटी रुपयांचे एमओयू. मराठवाडा शक्तीस्थळ म्हणून उदयास येतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सर्वाधिक करार करण्यात पहिल्या क्रमांकावरती असल्याची सुद्धा माहिती. राज्यामधल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये किमान 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. सैफ अली खानच्या हल्ल्याचे प्रकरण. आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरामधून सापडलेल्या बोटांच्या ठशांसोबत जुळतात. फॉरेन्सिक तपासणीमधून उघड. अभिनेता सैफ अली खानचा वैद्यकीय अहवाल समोर. वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवरती खुनाचा प्रयत्न म्हणजेच बीएनएसचं कलम 109 हे लावता येणार नाही. सैफ अली खानवरती हल्ला करणारा शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर. मुंबई पोलिसांना शरीफुलचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्र सुद्धा मिळाली. बीडमधील सरपंच हत्येचं प्रकरण. मकोका कारवाईमधील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार. शीतलकुमार बल्लाळ यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी केली जाईल. बीडचे एसपी नवनीत कौवेत यांचे आदेश. मशिदीवरच्या लाऊडस्पीकरच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. आवाजाच्या विरोधात तक्रार आली तर पोलिसांनी दखल घ्यावी. पहिल्यांदा समज द्या, परत उल्लंघन केलं तर स्पीकर जप्त करा. न्यायालयाचे निर्देश. ज्या पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं त्याच्यावरती गुन्हा दाखल. न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर अक्षय शिंदेच्या वकिलांनी मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये केला गुन्हा दाखल. नागपूरमधील जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रशासनाची दिरंगाई मान्य. कारवाईचं सुद्धा आश्वासन. खासदार रवींद्र वायकरांच्या मतदारसंघामध्ये गृह खात्याच्या संबंधित विषयावरती बैठकीचं आयोजन. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलिसांवरील तक्रारीवरून पोलीस अधिकाऱ्यांवरती संतापले. मालेगावमधल्या बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन. तुलसी इमारतीवरील कारवाईच्या नंतर नालासोपाऱ्यामधल्या तोडक कारवाई पुन्हा एकदा थांबली. आज पुन्हा एकदा 3 इमारतींवरती कारवाई होणार. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा त्यासोबतच ग्राहक संरक्षण विभागाची बैठक. अर्थसंकल्पीय मागण्यांच्या अनुषंगानं चर्चा. जळगाव रेल्वे अपघात. मंत्री गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशनकडून मृतदेह नेपाळला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध. कोल्हापूरची व्हाईट आर्मी शरद पवारांना पुरस्कार देणार. आपत्तीच्या वेळी धावणारा महायोद्धा म्हणून हा पुरस्कार दिला जाईल. अमरावतीमध्ये बैलजोडीची सुसाट शर्यत. बच्चू कडूंनी शंकरपटामध्ये 6.99 सेकंदामध्ये बाजी मारली. तुळजाभवानीचं 207 किलो सोनं, 2,570 किलो चांदी वितळवण्याच्या परवानगीच्या अर्ज फेटाळला. जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये मागितली होती परवानगी. पुजारी मंडळाच्या माजी अध्यक्षांनी दर्शवला होता विरोध. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट ही हॅक करण्याचा प्रयत्न. फायरवॉलमुळे हॅकरचा हा प्रयत्न फसला. काही दिवसांपूर्वी वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचा सुद्धा झाला होता प्रयत्न. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिममधल्या ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या रॉयन ग्लोबल स्कूलला बॉम्बनं उडवण्याची धमकी. शाळेला मिळाला धमकीचा ईमेल. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. भिवंडीच्या पडघ्यामधील कुख्यात गुंड वाहिद नजीर चिखलेकरवरती हद्दपारीची कारवाई. भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश. वाहिद चिखलेकरवरती 2004 ते 2023 पर्यंत 10 गुन्हे दाखल. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस शिपायावरती 2 तळीरामांकडून चाकून हल्ला. महिला पोलीस शिपाई गंभीररित्या जखमी. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामधली घटना. नाकाबंदीच्या दरम्यान ही घटना घडली. दोन्ही आरोपींना अटक. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ठोकळ यांच्याकडून यांच्यावरती वाळू माफियांचा हल्ला. प्रांत अधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुद्धा केली. 3 वाळू माफियांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. नागपूरच्या माटे चौक परिसरामध्ये गावगुंडांचा हैदोस. चाकूचा धाक दाखवून
पंप कर्मचाऱ्यांच्या हातामधील पेट्रोल पंपाचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. इतर वाहन चालकांनी आरडाओरड केल्यामुळे गावगुंडांचा पळ. पुरंदर तालुक्यामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावामधल्या लोकांचा विरोध. सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा मोर्चा. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपहाराचं प्रकरण मनसेने आंदोलन करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. राजकीय दबावामधून पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा मनसेचा आरोप. मिरज सांगली रस्त्यावरती भरधाव कारची 5 वाहनांना धडक. अपघातामध्ये 3 गाड्यांचे चालक किरकोळरित्या जखमी. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात. सिंधुदुर्गच्या वैभववाडी गगनबावडा रस्त्यावरच्या सुख नदीवरच्या पूल पाडत असताना पुलावरून पोकलेन थेट नदीपात्रामध्ये कोसळली. चालक बचावला. योगींचा कटेंगे तो बटेंगेचा नारा आता राजधानी दिल्लीमध्ये गाजणार. आजपासून दिल्लीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभांना सुरुवात. योगी दिल्लीमध्ये 14 सभा घेणार. अखिल भारतीय दंडी स्वामी समाज आणि अखिल भारतीय सनातन धर्म संसदेकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाकुंभामध्ये रत्न सन्मान दिला जाईल. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभामध्ये 10 कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान. 2025च्या महाकुंभ मेळ्यामध्ये संगमात स्नान करणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विक्रम. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारताच्या दौऱ्यावर 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी. पर्यटकांकडून बर्फवृष्टीचा आनंद. श्रीनगरमध्ये जिओ टॅगिंगची प्रक्रिया सुरू. जम्मू काश्मीर सरकारने काश्मीरमधील वारसा असलेल्या चिनार वृक्षांचं जतन करण्यासाठी जिओ टॅगिंग सुरू केलं आहे. ओला उबरला केंद्राची नोटीस. आयफोन आणि अँड्रॉइडवरती दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या किमतींच्या संदर्भात केली विचारणा. म्यानमारमध्ये 4.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती. थायलंडमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता. या कायद्याच्या अंतर्गत पहिल्याच दिवशी 300हून अधिक विवाह संपन्न. दक्षिण पूर्व आशियामधील समलैंगिक विवाहाला मान्यता देणारं थायलंड हे पहिला देश, तर संपूर्ण आशियामधील हा 3रा देश. स्टार खेळाडूंचा भरडा असलेल्या मुंबईची जम्मू काश्मीर समोर दाणादाण. रोहित, जयस्वाल, अय्यर, रहाणे, दुबे हे सपशेल फ्लॉप. मुंबई 120 धावांमध्ये ऑल आउट. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरती 4 दिवसीय महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना. पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाचे 258 धावांमध्ये 7 खेळाडू तंबूत परतण्यामध्ये बडोदा संघाच्या गोलंदाजांना यश. ऑस्करच्या लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये अनुजाचं नामांकन. वस्त्रोद्योगातील बालमजुरीवरती आधारित या लघुपटामध्ये नागेश भोसले यांची महत्त्वाची भूमिका. सुचित्रा मताई निर्मित या लघुपटाचं दिग्दर्शन ॲडम जे ग्रेव्स यांचं. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांचा पद्मावत हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होणार. 6 फेब्रुवारीला हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.